45 वर्षापासून हा कबुतराचा त्यांना नाद आहे. आणि इथं जे तुम्ही नसल बघताय, कबूतर एक पण नाव ठेवासारखं नाही. गेले 3-4 वर्ष प्रत्येक वर्षी टुर्नामेंट यांनी जिंकलेले आहेत. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज कामावर सुट्टी आहे आणि सध्या तर मी कबूतर सोडलेलं आहे आणि 5-6 कबूतर उडवलेलं आहे. या बिल्डिंगवरती बसले तर बघा, तिथं 2 उडा लागलेत बरं. तर बघा तिथं आज ट्रेनिंग आहे ना, 2-3 पिल्ल्याची ट्रेनिंगसाठी. मतलब त्याला 2 मोठे कबूतर आणि 3 पिल्ले सोडलेले आहे. पिल्ले तर वर बसलेले आहेत आणि आज आम्ही जाणार आहे कबूतर आणण्यासाठी. खसगीवाडीला मेजर म्हणून आहे, मी तिथं 1 से 1 सारनपुरी आणि टेडी क्रॉस ते पण आहेत. बघण्यासाठी पण चाललो आहे आणि पसंत पडले तर आणूयात. बघू काय काय होतं. अजून जायचं आहे आणि बाकी सगळे उडालेत. हे एक नर अंड्यावर बसलेलं आहे, ते मादी अंड्यावर बसलेलं आहे. मित्र आल्यावर जाऊया. आणि आम्ही निघालेलो आहे मित्र भेटला. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I got all this potential that's deep inside of me, but they hate when you're successful cause they... वाटत जात असताना मित्रांनो बघा पाऊस चालू झालेला आहे. पूर्ण अंग सगळं भिजलं, शर्ट सगळे भिजलं. हे बघा, बारीक दिसना बारीक आहे, पुढानी चांगलं उतरलं. आलूरला बारीक आहे परंतु गाडी स्पीड असल्यामुळं पूर्ण सगळं अंग सगळं भिजलं. थोडंसं कमी झाल्यावर जाऊया परत. मेजरच्या पेटीवर जाण्याच्या अगोदर ना एका दुसऱ्या आलूरमध्ये दुसऱ्या पेटीवर आलेलं आहे बघा. हे जाली काढे क्या के जाली काढे क्या के हां एक साइड की काट सटे एक साइड की मीच निकाले गलती रही हां मध्ये नर भारी रे भाऊ, टेडी मध्ये भारी आहे. बघा मित्रांनो, आलूरच्या पुढं थांबलो मित्रांनो. बघा थांबलोय, परत पाऊस चालू आहे. हे बघा रोड सगळे भिजले, अंग सगळं भिजलं. रस्त्यात खड्डा आहे, त्या खड्ड्यात रस्ता आहे. नुसतं छोटे छोटे तळे दिसायला लागले तिथं. तर थोडं महाराष्ट्र सरकारने ह्या रस्त्याकडं थोडंसं लक्ष द्यावं. कारण कोथळी ते आळंगा हा इतका खराब रस्ता आहे ना, काय सांगू तुम्हाला. 2 व्हीलरला इतका परेशानी आहे तर 4 व्हीलर कसं जाईल सांगा बघू. ह्या बाबो. तर फायनली मेजरच्या जागलीवर आणि त्यांच्या सेटअपवर आलेलो आहे आम्ही. बघा सेटअप 1 2 3 4 आहेत पिंजरे. बघू शकता तुम्ही किती अप्रतिम असे पिंजरे आहेत आणि मध्ये चांगल्या क्वालिटीचे कबूतर आहेत. इकडं पण आहेत. त्यांनी कुठं बाहेर गेले तर आल्यानंतर त्यांच्याशी बोलूया आपण. बघा सगळे रेस खेळायले पिल्ले आहेत, कबूतर आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही, इकडं पण आहेत. ती 2 पेटी अजून बंद आहेत. मेजरचा शॉक बघून ना कबूतर पाळण्याचा इतका खतरनाक. पिंजरे बघा कसं केलेत आणि वर जाळी बघा. हे जे नुसतं उडवायची पट्टी आहेत बघा, हे उडवायची पट्टी. अजून हे तर दिसत नाही, हे 2 बघितलं, हे उडवायची पट्टी आहेत. एकपेक्षा 1 से 1 कबूतर पाळलेले आहेत. तर बघू आल्यावर किती सांगतात काय नाही, बघून ठरवून घेऊन जाऊया. पण कबूतर बघून ना मनाला शांती वाटली. सगळ्यात एकदम मस्त फक्त ठेवले ते ओरिजिनल ठेवले. हे बघा मित्रांनो, खूप सारी पट्टे आहेत. बघूया यातलं कुठलं पसंत पडते आपल्याला. इकडली पेटी आता उघडलेली आहे आणि कबूतर कसं 1 से 1. बघू शकता तुम्ही.
ह्या कबूतरचं शॉप करा मित्रांनो. दिवसभर उडण्याची कॅपॅसिटी आहे कबुतरामध्ये, बघू शकता तुम्ही. हे बघा टेडी मिक्स. आता मालक तर सांगितलेत मेजर 4 वाजेपर्यंत उडालेला आहे म्हणून. कबूतरचा नाद करणार मित्रांनो. कबूतरचे शॉक केलं ना, कबूतर एक से एक. ही त्याची मादी आहे बघा मित्रांनो. हे प्युअर गोल्डन लाल डोळ्यामध्ये पांढरे पांढऱ्या डोळ्यात. आता येतील बघा सगळे बाहेर. दाना टाकलेत ना. हाड. हां मार. हां हां तर मित्रांनो, मी आज खसगीवाडी येथे कमलाकर माशाळे यांच्या सेटअपवर आलेलो आहे. आणि इथं तुम्ही कबूतर बघू शकताय. असलं शॉक हिने केलेत ना, तर म्हणजे ड्युटीवर येते, आता रिटायर झालेत आणि शॉक त्यांना आधीपासून आहे. आणि इथं तुम्ही जे कबूतर बघताय 45 वर्ष हां नाद 45 वर्षापासून हा कबुतराचा त्यांना नाद आहे. आणि इथं जे तुम्ही नसल बघताय, कबूतर एक पण नाव ठेवासारखं नाही. गेले 3-4 वर्ष प्रत्येक वर्षी टुर्नामेंट यांनी जिंकलेले आहेत. आणि 101 कबूतर आणि ब्रीडिंगचे वेगळे आणि पट्टे वेगळे आणि आता सध्या उडवायचे वेगळे असे सगळे ठेवलेले आहेत. आणि खसगीवाडी येते कोणाला जर कबूतर पाहिजे असेल तर गॅरंटीवर मिळेल, उडवून मिळेल. कसं पाहिजे तुम्हाला गॅरंटीवर कबूतर मिळेल. तुमचा नंबर सांगा. 9158 80 83 62. जर कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा. आणि आमच्या मार्फत जर आलात तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल. आणि कबूतर तुम्ही बघू शकता 1 से 1 कबूतर. चार पट्टे आम्ही घेतलेले आहे. एक पट्टा घोडू घेतलेला आहे. तर बघू आता त्यांनी म्हणले खात्रीन उडून बघा म्हणून. तर बघूया आता रिझल्ट काय देतात काय नाही. तर फायनली आलेलो आहे घरी. बघा आता नवीन आहेत ना, याच्यावर पिन्न मारून पीठ सोडूया बघू. बघा हा एक मकिरा आणि हा व्हाईट आणि तो बघा हे 4 पिल्ले घेतलेले आहेत. कमेंट करून सांगा नक्की कसं आहे.